सकाळचे 11 वाजले होते. रोहन आणि स्नेहा अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एक सुंदर गार्डनमध्ये भेटायला येणार होते. रोहन आधीच तिथे पोहोचला होता. काही मिनिटांनी स्नेहा तिथे आली, साध्या ड्रेसमध्ये, चेहऱ्यावर हलकसं हसू आणि डोळ्यात थोडीशी लाज. रोहन तिला पाहतच राहिला. वा, फोटोपेक्षाही तू खूप सुंदर दिसतेस. स्नेहा लाजून हसली. स्नेहा म्हणाली, आणि तूही तसाच आहेस. जसा फोनवर बोलतोस तसा शांत आणि हसमुख. दोघे गार्डनमध्ये एका बाकावर बसले. काही क्षण शांतता होती. रोहन म्हणाला, स्नेहा, आज फोनवर नाही, समोर बसून बोलतोय. जे काही मनात आहे ते नक्की सांग. रोहन म्हणाला, स्नेहा, आज तू खूप शांत आहेस. काही मनात आहे का? स्नेहाने खोल श्वास घेतला. स्नेहा म्हणाली, रोहन, आज मी तुला माझ्याबद्दल एक मोठं सत्य सांगणार आहे. हे ऐकल्यावर तू माझ्याबद्दल काय विचार करशील मला माहिती नाही. रोहन म्हणाला, काहीही असो, आधी सांग तर. सत्य ऐकणं मला जास्त आवडेल. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. स्नेहा म्हणाली, रोहन, माझं आधी एक लग्न झालं होतं. हे ऐकताच काही क्षण रोहन शांत राहिला. स्नेहाचं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. स्नेहा म्हणाली, मला माफ कर. मी तुला आधी सांगू शकले नाही. मला भीती वाटत होती, तू मला सोडून जाशील म्हणून. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्नेहा म्हणाली, ते लग्न टिकू शकलं नाही. काही कारणामुळे आम्ही वेगळे झालो. त्या नात्याने मला खूप दुःख दिलं. त्यानंतर मी ठरवलं होतं की पुन्हा प्रेमात पडणार नाही किंवा कोणावर प्रेम करणार नाही. पण तू माझ्या आयुष्यात आलास आणि पुन्हा जगण्याची आशा दिलीस. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग शांतपणे तिचा जवळ सरकला. रोहन म्हणाला, स्नेहा, माझ्याकडे बघ. स्नेहाने हळूच वर पाहिले. रोहन म्हणाला, तू मला तुझा भूतकाळ सांगितलास, याचा अर्थ तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतेस. त्यासाठी मी तुझा आदर करतो. स्नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. रोहन पुढे म्हणाला, प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो, पण माणसाची ओळख त्याच्या भूतकाळाने नाही तर वर्तमान आणि स्वभावाने ठरते. मी तुझ्यावर प्रेम केलं, ते तुझ्या मनावर, तुझ्या प्रामाणिकपणावर. स्नेहाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. स्नेहा म्हणाली, म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच बदल नाही? रोहन हसत म्हणाला, एक गोष्ट बदलली आहे. स्नेहा घाबरून म्हणाली. स्नेहा म्हणाली, काय? रोहन म्हणाला, आधी मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण आज तुझ्याबद्दल आदर आणखी वाढला आहे. कारण सत्य सांगण्यासाठी खूप धैर्य लागतं. स्नेहा रडत हसली. रोहन म्हणाला, एक वचन दे. स्नेहा म्हणाली, काय? रोहन म्हणाला, आजपासून कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. तुझा भूतकाळ तुझी चूक नाही, तो तुझ्या आयुष्याचा एक अध्याय होता. पण आपल्या प्रेमाची गोष्ट आता नव्याने सुरू झाली आहे. स्नेहाने भावुक होऊन रोहनचा हात हातात घेतला. स्नेहा म्हणाली, धन्यवाद रोहन. आज मला समजलं की खरं प्रेम म्हणजे समजून घेणं नाही, तर स्वीकारणं आहे. रोहन हसला. रोहन म्हणाला, आपण दोघं मिळून आपल्या आयुष्याचं पुढचं प्रत्येक पान आनंदाने लिहू. दोघेही शांतपणे एकमेकाकडे पाहत राहिले. त्यांच्या नात्यात पाया आणखी मजबूत झाला.